नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. देशाचा आर्थिक विकास दर 9.2% राहण्याचा अंदाज वर्तवला गेलेला आहे. हा अर्थसंकल्प पुढच्या 25 वर्षांसाठी ब्लूप्रिंटचं काम करणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. याशिवाय या अर्थसंकल्पातनं तब्बल 60 लाख नोकऱ्या निर्माण करण्यात येणार असल्याचंही निर्मला सीतारामन यांनी सांगितलंय. मात्र या अर्थसंकल्पावर विरोधकांनी जोरदार टीका देखील केलेली आहे आणि यावरच आज आपण चर्चा करणार आहोत जमा खर्च या आमच्या विशेष कार्यक्रमातून. या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून ज्या काही अपेक्षा अनेक वर्गांना होत्या त्या पूर्ण झाल्या का? या अपेक्षांची पूर्तता झाली का? झाली नसेल तर मग कोणकोणत्या गोष्टी अशा होत्या की ज्या राहून गेल्या, ज्या अर्थसंकल्पामध्ये नव्हत्या? या सगळ्या आढावा आपण घेऊया. याविषयी चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत दोन मान्यवर आहेत. भाजपचे नेते अनिल बोंडे आपल्या सोबत आहेत. काँग्रेसचे प्रवक्ते अरुण सावंत देखील आपल्या सोबत आहेत. दोघांचे मी या चर्चेत स्वागत करतो. अनिलजी, सुरुवातीला आपल्याकडे येतो. अर्थसंकल्पामधून अनेक वर्गांची निराशा झाली, खास करून नोकरदारांना प्राप्तिकरातनं काहीसा दिलासा मिळेल अशी शक्यता वर्तवली जात होती. तसे निर्णय घेतले जातील असं बोललं जात होतं, मात्र तसं काही होताना दिसलं नाही. आपल्याला नेमकं काय वाटतं? कोणकोणत्या अशा गोष्टी आहेत या अर्थसंकल्पातल्या ज्या जमेची बाजू ठरतायत? जीडीपी 267 लाख कोटी रुपयाच्या जीडीपी असलेल्या भारताचा डोळ्यासमोर ठेवून केलेला आहे. आणि यामध्ये प्रामुख्याने शेतकरी असो, युवा वर्ग असो किंवा महिला असो आणि विशेषतः ग्रामीण भाग असो, यांना अनिलजींशी आपला संपर्क तुटलाय. आपण पुन्हा एकदा त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करूया, त्यांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. अरुण सावंत यांच्याकडे मी आता जाणार आहे. अरुणजी, हे खरंच बजेट, हा अर्थसंकल्प समाधानकारक आहे का? अनेक वर्गांनी ज्या अपेक्षा व्यक्त केलेल्या होत्या त्या अपेक्षांची पूर्तता या अर्थसंकल्पातनं होताना दिसतेय का? पहा, हा अर्थसंकल्प या भारत देशाची जनता सकाळपासून पाहत आहे. या अर्थसंकल्पामध्ये अनेक अपेक्षा अनेकांनी ठेवल्या होत्या, परंतु या अर्थसंकल्पामधून केंद्र सरकारने म्हणजेच भारतीय जनता पार्टीने कोणत्याही प्रकारचा दिलासा सर्वसाधारण नोकर वर्गाला किंवा गृहिणींना म्हणा किंवा कामगारांना म्हणा, गरिबासाठी हा अर्थसंकल्प टोटली निराशाजनक ठरलेला आहे. या अर्थसंकल्पामध्ये जर आपण पाहाल तर जे केंद्र सरकार 1,40,000 करोडचं जीएसटी कमवून बसलेली आहे, एवढा पैसा हाताशी असताना सुद्धा या केंद्र सरकारने कोणत्याही प्रकारचा दिलासा सर्वसाधारण वर्गाला, बेरोजगारांना म्हणा किंवा विद्यार्थ्यांना म्हणा किंवा गृहिणींना म्हणा दिलेले नाही. शेतकरी नाराज आहेत, कामगार नाराज आहेत. फक्त आणि फक्त 25 वर्षापुढचं स्वप्न हे आज दाखवू पाहत आहेत. यांना कोणी अधिकार दिला की 25 वर्षामध्ये आम्ही पुढील जी काही आमची ही अर्थव्यवस्था ती अर्थव्यवस्था सुधारणार आहोत म्हणून? गेल्या जेव्हापासून 2014 पासून हे सरकार आलं तेव्हापासून केवळ थापा मारण्याचंच काम यांचं चालू आहे. 5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था आम्ही करणार म्हणे, परंतु या 7 वर्षात कुठेही असं काही दिसलं नाही. आज आपण पाहाल तर सर्वांची निराशा झालेली आहे. यांनी हा जो काही अर्थसंकल्प आहे तो फक्त आणि फक्त उच्च वर्गाला डोळ्यासमोर ठेवून निर्माण केलेला आहे. गरिबाची याच्यामध्ये पूर्णपणे वाताहत होईल हे स्पष्टपणे दिसत आहे. अर्थसंकल्प हा 1 वर्षाकरता दिला जातो आणि 1 वर्षामध्ये आम्ही कुठून पैसा आणणार आणि तो कुठे कुठे वापरणार या गोष्टी सांगायच्या असतात. मात्र केंद्र सरकारने या जनतेला अशी आशा दाखवली की आम्ही पुढील 25 वर्षामध्ये या सगळ्या योजना करणार आहोत. 2 कोटी रोजगार हे सरकार अगोदर म्हणायचं की आम्ही दरवर्षी देणार म्हणून. आता या अर्थसंकल्पामध्ये ते असं म्हणत आहेत की आम्ही पुढील 5 वर्षांमध्ये 60 लाख नोकऱ्या उपलब्ध करून देणार. आता 60 लाख नोकऱ्या पुढील 5 वर्षांमध्ये म्हणजे यांना काही कोणी कॉन्ट्रॅक्ट करून दिलंय का की पुढील 5 वर्ष तुमचंच सरकार असणार आहे? तेव्हा काय वाटेल ते बोला. ही निव्वळ फसवणूक आहे. जनतेच्या डोळ्यात धूळफेक केलेली आहे. जनतेच्या तोंडाला पानं पुसली गेली आहेत. बिलकुल. अनिल बोंडे पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अनिलजी, मगाशी व्यत्यय येत होता, आपण बोलत होतात, आपला आवाज आमच्यापर्यंत येत नव्हता. अरुण सावंत यांचं असं म्हणणं आहे की जनतेच्या तोंडाला पानं पुसणारा हा अर्थसंकल्प आहे,
कुणाला काहीही दिलेलं नाही, फक्त घोषणा केलेल्या आहेत. आपण सहमत आहात का? अरुण सावंतांना काँग्रेसचं असल्यामुळे तसं बोलावं लागतंय. परंतु भारतामधले सर्व अर्थतज्ञ असो, शेतीवरचे अभ्यासक असो, सर्वजण या अर्थसंकल्पाबाबत समाधान व्यक्त करतात आहे. बर. कारण सर्वात महत्वाची गोष्ट की भांडवली खर्च, कॅपिटल एक्सपेंडिचर यामध्ये वाढवलेला आहे आणि 10 लाख कोटी रुपये असे इन्व्हेस्ट केले जाणार आहे की ज्यामधून रोजगार निर्माण होईल, ज्यामधून लोकां म्हणजे राष्ट्राची संपत्ती सुद्धा निर्माण होईल आणि संपत्ती सुद्धा वाढेल. म्हणजे आतापर्यंत मागच्या वर्षी जर पाहिला आपण 2.9% जीडीपीचा होता, तर आता तो 4.1% वर आला. जर प्रत्यक्ष शेतकऱ्यांना काय मिळणार आहे शेतीच्या संदर्भात जर आपण पाहिलं, तर शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यामध्ये 1.63 कोटी शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यामध्ये एमएसपीच्या माध्यमातून गहू तांदूळाची खरेदी होणार आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट की तो डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर राहणार आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी कोरोनाच्या काळामध्ये शेतीचा दर जो चांगला होता त्यासाठी जे 3 लाख कोटीचं पॅकेज दिलं होतं ते तर सुरू राहणारच आहे. आणि त्यासोबतच शेतीसाठी महत्वाचं सिंचन असतं आणि सिंचनासाठी टार्गेटेड की पुढच्या वर्षीपर्यंत 10 लाख हेक्टर पर्यंतचं सिंचन झालंच पाहिजे, यावर सुद्धा भर आहे. एवढंच नाही तर टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशन हे शेतापर्यंत पोहोचलं पाहिजे. बरं. एका बाजूला टेक्नॉलॉजी इनोव्हेशन पोहोचवण्यासाठी ड्रोन आणलेले आहे आणि दुसऱ्या बाजूला उत्पादन खर्च कमी करण्यासाठी नैसर्गिक शेतीला प्राधान्य दिलेलं आहे. रोजगार दुसरा निर्माण होतो एमएसएमईच्या माध्यमातून आणि या एमएसएमईला सपोर्ट करण्याचं धोरण म्हणजे प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह असो किंवा एमएसएमईला जे 2 लाख कोटी रुपयाचं पॅकेज दिलं होतं ते सुद्धा एक्सटेंड 50,000 कोटी अधिकचे देऊन ते सुद्धा एक्सटेंड केल्या गेले. हा अर्थसंकल्प आपल्याला निश्चितपणे आत्मनिर्भरतेकडे नेणारा आपण म्हणू शकतो. कारण संरक्षण साहित्यामध्ये 68% संरक्षण साहित्य हे देशी कंपन्यांकडून बनवल्या गेलं पाहिजे आणि तो रोजगार सुद्धा ते संरक्षण साहित्य बनवण्याकरता या बजेटच्या मार्फत देशी कंपन्यांकडे पोहोचवलेलं आहे. बर. एवढंच नाही तर इन्फ्रास्ट्रक्चर वाढलं तर देशाची प्रगती होते. आपल्याला माहित आहे रोड 25,000 किलोमीटर रोड हायवे, नॅशनल हायवे बांधल्या जातील हे सुद्धा सांगितलं गेलं आणि त्यासाठी 20,000 कोटी रुपये त्यामध्ये इन्व्हेस्ट केल्या गेले. रेल्वेमध्ये सुद्धा आपल्याला माहित आहे की 100 गतिशक्ती कार्गो टर्मिनल आणि 400 नवीन जनरेशनच्या वंदे भारत रेल्वेज. एवढंच नाही तर शेतकऱ्यासाठी 1 स्टेशन 1 प्रॉडक्ट म्हणजे नाशिकचा कांदा असेल तर नाशिक वरून कांदा किंवा द्राक्ष त्या किसान रेल्वेच्या माध्यमातून त्या देशभरात पोहोचवण्याची संधी शेतकऱ्यांना देण्याचं काम या बजेटच्या मार्फत केल्या गेलेलं आहे. आणि त्यामुळं युवकांना रोजगार देणं, शेतकऱ्यांच्या शेतीमधली समृद्धी वाढवणं आणि प्रत्येक घरापर्यंत आरोग्य चांगलं राहील त्यासाठी पाणी सुद्धा देणं, 80 लाख नवीन घरं बांधणं म्हणजे रुरल इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा मजबूत करणं, या सगळ्या गोष्टी या बजेटमध्ये इन्क्लुझिव्ह आहे. आणि म्हणून आपण म्हणू शकतो की इन्क्लुझिव्ह बजेट, आत्मनिर्भर भारताचा अर्थसंकल्प आणि तो पुढच्या काळामध्ये भारत देश कसा बदलत जाणार आहे. म्हणजे पहा, क्रिप्टो करन्सीवर म्हणजे ज्याला आपण व्हर्च्युअल ऍसेट म्हणतो, त्या व्हर्च्युअल ऍसेटच्या माध्यमातून नफा येत असेल, काळा पैसा पांढरा होत असेल तरी 30% टॅक्स लोक देणं आवश्यक राहणार. आणि जी नवीन पिढी आता क्रिप्टो करन्सीच्या पाठीमागे आहे, मग आपल्या आरबीआयनीच क्रिप्टो करन्सी किंवा व्हर्च्युअल ऍसेट निर्माण करण्याचा प्रयत्न का करू नये. एवढा मोठा दृष्टिकोन जो आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स पासनं तर क्रिप्टो करन्सी नवीन पिढीला जी अट्रॅक्ट करते त्याचा सुद्धा विचार या अर्थसंकल्पामध्ये केलेला आहे. आणि म्हणूनच सगळे अर्थतज्ञ या अर्थसंकल्पाकडे अतिशय मोठ्या आशेनं पाहत होते आणि त्यांचं समाधान झालेलं आहे. डेफिसिट कमी करण्याचं काम किंवा कंट्रोलमध्ये करण्याचं काम सुद्धा या बजेटने केलेलं आहे. एवढंच नाही तर राज्याला सुद्धा सावरता येईल यासाठी 50 वर्षापर्यंतचं इंटरेस्ट फ्री लोन
50 वर्षापर्यंतचं इंटरेस्ट फ्री लोन हा. 1,00,000 कोटी रुपयाचं देण्याची मुभा सुद्धा या बजेटला दिली आहे. कोरोनाच्या काळात राज्याची परिस्थिती अवघडल्यासारखी झाली, त्यांना सुद्धा या माध्यमातून चांगल्या तऱ्हेनं सावरायला संधी मिळेल. एक गोष्ट लक्षात ठेवा हा. की जीएसटीच्या वेळेला एवढा आरडाओरड केला जात होता. आज आपल्याला त्याचे फळ दिसतात आहे की आज जानेवारी महिन्यामधला हायएस्ट जीएसटी 1.40 लाख करोड हा जमा झालेला आहे. म्हणजे देशाला उभारणी करण्याकरता सर्वांचं कॉन्ट्रीब्युशन सुद्धा आणि अतिशय प्रामाणिकपणे. अनिलजी, अनेक गोष्टी तुम्ही सांगताय खरं, पण अरुण सावंत काही त्याला फारसे सहमत नाहीत असंच दिसतंय. अरुणजी, इतक्या गोष्टी अनिलजींनी आता सांगितल्या की या अर्थसंकल्पामध्ये नमूद केल्या गेल्या आहेत, त्याच्याबद्दलच्या घोषणा देखील झाल्या आहेत, तरी देखील आपण म्हणालात की सगळ्या वर्गांना तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार आहे. कोणकोणत्या अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टींवर समाधान झालं नाही? आणखी काय जाहीर करणं किंवा घोषणा करणं अपेक्षित होतं? हे अनिल बोंडे हे इथे येऊन आज दिवसभरात जे काय निर्मला सीतारामन यांनी जे काही वाचून दाखवलं त्या थापा परत इथे मारायचं काम करत आहेत. आता त्यांनी असं म्हटलं की समोर एक दृष्टिकोन ठेवून हा अर्थसंकल्प मांडला गेलाय. मी तर असं म्हणेन की दृष्टीहीन लोकांनी समोर एक दृष्टिकोन ठेवला आणि हा अर्थसंकल्प मांडलाय. अनिल बोंडे म्हणाले की राष्ट्राची संपत्ती वाढणार आहे. राष्ट्राची संपत्ती तर विकण्याचं काम भारतीय जनता पार्टी करायला लागलेली आहे. आता बघा, मी काही गोष्टी आपणास आणि जनतेस सांगू इच्छिन की हा जो काही अर्थसंकल्प होता, या अर्थसंकल्पामध्ये युवक घ्या, बेरोजगार घ्या, गरीब घ्या, मध्यमवर्गीय घ्या, यांच्यासाठी कुठेच काही दिसत नाही. या अर्थसंकल्पामध्ये महत्वाच्या गोष्टी ज्या यांनी जनतेच्या विरोधात केल्या आहेत त्याच्यातली काही गोष्टी मी तुम्हाला फक्त इथे वाचून दाखवीन. एक तर फूड सबसिडी जी गोरगरीब शेतकऱ्यांसाठी दिली जायची, खतासाठी दिली जायची, ती यांनी घटवलेली आहे. बरोबर. मनरेगाचे बजेट यांनी 25,000 करोड रुपयांनी कमी केले. आणि कसला थापा मारता तुम्ही? यांनी पेट्रोलवरील सबसिडी कमी केली आहे. पेट्रोलवरची सबसिडी कमी केल्यामुळे आम जनतेला त्याचा त्रास होणार आहे. गरिबी, बेरोजगारी, भूकबळी यांच्या राज्यामध्ये वाढत चाललेली दिवसेंदिवस. हे असं म्हणतात की आम्ही टेलिकॉम क्षेत्रातून रोजगार निर्मिती करणार. आज टेलिकॉम क्षेत्र तुम्ही जिवंत तरी ठेवलेलं आहे का? आज या देशामध्ये बेरोजगारीचं प्रमाण जे आहे ते तुम्हाला मी सांगतो की CMI नावाची जी संस्था आहे, म्हणजे सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी, ही जी संस्था आहे ती आपल्या इकॉनॉमीचा अभ्यास करते. त्यांनी आता जो डिसेंबर मध्ये जो अहवाल सादर केला 2021च्या डिसेंबर मध्ये, तो अहवाल काय म्हणतो तर देशातील बेरोजगारीचा जो दर आहे तो दर 7.9% आहे आणि आतापर्यंत तो सर्वोच्च दर आहे. आणखीन जर शहरी भागातील जर आपण बेरोजगारीचा विचार केला तर ती 9.3% शहरी भागातील बेकारी आहे. म्हणजे यांच्या कालावधीमध्ये दिवसेंदिवस बेकारी एवढी वाढत आहे की बेकारीचा उच्चांक सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या कालावधीमध्ये झाला. आणि आता ते असं म्हणत आहेत की आम्ही रोजगार निर्मिती करणार टेलिकॉम क्षेत्रातून. टेलिकॉम क्षेत्र तर मरणावस्थ स्थितीमध्ये यांनी विकून काढलं ते. आपण याचं उत्तर घेऊया ना अनिलजी, याला उत्तर द्या. आरोप केले गेलेत भरपूर. संपूर्ण जगामध्ये कोरोनाच्या काळामध्ये बेरोजगारी वाढली आणि कोरोनाच्या मागे तुम्ही लपू नका अनिलजी, कोरोनाच्या मागे तुम्ही लपायचा प्रयत्न करू नका. पूर्ण ऐका. आजही आपल्याला मागे तुम्ही आपणास माहित आहे की लग्नावर बंदी आहे, पर्यटनावर बंदी आहे. सर्व्हिस सेक्टरचा GDP मधला रेशो आणि सर्व्हिस सेक्टरचा ग्रोथ हा निगेटिव्ह झाला. इंडस्ट्रीयलचा पण ग्रोथ निगेटिव्ह झाला. फक्त या कोरोनाच्या काळामध्ये रोजगार जो मिळाला तो शेती क्षेत्रात मिळाला. 58% ज्या अर्थी GST 1,40,000 जमा झाला त्या अर्थी सर्व्हिस क्षेत्र आणि आणखी दृष्टी ठेवून केलेला आहे. अरुणजी, आपण त्यांचं उत्तर ऐकून घेऊ. मी तुम्हाला वेळ देतो परत बोलायला. अनिलजी बोला. हे ऐका अरुणजी. पहा, एक साधं उदाहरण देतो की सोलर एनर्जी निर्माण करण्याकरता 19,500 कोटी रुपये सोलर एनर्जीचे इफेक्टिव्ह मॉडेल निर्माण करण्याकरता केले की 2030 पर्यंत 280 गीगावॅट ही सोलर एनर्जी, ग्रीन एनर्जी असली पाहिजे. एवढंच नाही तर थर्मल एनर्जी मध्ये सुद्धा कोळशाच्या व्यतिरिक्त शेतीमधल्या ज्या पराठ्या असतात किंवा कचरा असतो, शेतीमधलं जे तण असतं
त्या तणच्या माध्यमातून बायोमास पिलेट बनवल्या गेल्या पाहिजे आणि त्या सुद्धा कंपेल केल्या गेल्या की 5 ते 60% तुम्हाला थर्मल पॉवरला त्या वापरावं लागेल. आता या लहान गोष्टीचा परिणाम काय होतो की पंजाबमध्ये आपल्याला माहित आहे की पराली जाळल्या जाते. ती पराली न जाता त्याच्या पिलेट्स जर बनवल्या तर त्याचा शेतकऱ्यांना सुद्धा फायदा होणार आहे. त्याच्यानंतर कार्बन एमिशन सुद्धा कमी होणार आहे. कोळशाचं खनिज जे आपण काढतो ते सुद्धा कमी वापरावं लागणार आहे. CO2 एमिशन सुद्धा कमी होणार आहे. म्हणजे एवढी दूरदृष्टी की एकीकडे शेतकऱ्याला सुद्धा फायदा झाला पाहिजे, त्याच्या पिकापासूनच नव्हे तर त्याच्या पिकाचं जे नष्ट करण्याचं पराली आहे त्या गोष्टीपासून सुद्धा पिलेट्स बनवल्या गेल्या पाहिजे, बायोमास पिलेट. आज 5 ते 60% कोळसा जरी वाचवला गेला तरी ग्रीन एनर्जीच्या दृष्टीनं आपण पाऊल टाकू शकतो. अनिलजी एक प्रश्न विचारायचा आहे. अनिलजी एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही सौर ऊर्जेचा उल्लेख केलात. सौर ऊर्जेसाठी म्हणून जे पॅनल लागणार आहेत ते खरं तर सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडणार आहेत का? त्याची किंमत सध्या तरी खूप जास्त आहे. आपण म्हणताय ते एका दृष्टीनं आपण योग्य आहे असं समजून जरी चाललो तरी त्यासाठी जे पॅनल लागणार आहेत ते खरंच सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडणारे आहेत? नाही, निश्चितच नाही. तर त्यामुळं 95% सबसिडी कुसुम योजनेमध्ये दिलेली आहे. आज सोलर पॅनलसाठी शेतकऱ्याला फक्त जास्तीत जास्त 5,000 रुपये खर्च करावा लागतो. तुम्हाला सांगतो, शेतीच्या पंपासाठी जे सोलर पंप असतात ते संपूर्णतः सबसिडाईज करून केंद्र सरकारने कुसुम योजनेमध्ये दिलेले आहे. आणि हे जे मी सांगतोय हे हाय एफिशियन्सी सोलर मॉड्यूल बनवण्याकरता की एक भारताची रिक्वायरमेंट जी आहे एनर्जीची, ऊर्जेची रिक्वायरमेंट आहे ती जास्तीत जास्त सोलरच्या माध्यमातून 2030 पर्यंत 280 गिगावॅट पर्यंत कशी आपल्याला नेता येईल हा प्रयत्न या माध्यमातून केला गेला आहे. एवढंच नाही तर जे शेतामधला काडी कचरा असतो, पराठी असते, पराली असते, ती सुद्धा वाया जाते. त्यापासून सुद्धा ऊर्जा कशी बनवता येईल त्याला बायोमास पिलेट्स म्हणतात. एवढ्या दूरदृष्टीचा विचार हा अरुण सावंतांना नाही कळणार, कारण की हे यापर्यंत कधी पोहोचलेलेच नाहीये. आणि त्यामुळं शेतकऱ्याच्या शेतापर्यंत ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पाणी देणं, त्याचा माल प्रोक्युरमेंट खरेदी करणं, त्यासाठी 2.37 लाख करोड्स रुपीज त्यामध्ये ठेवणं, हे सगळं अनिलजी आणखीन एक प्रश्न. ज्या नोकरदारांकडून खरं तर सगळ्यात जास्त कर जात असतो सरकारला, त्या नोकरदारांना काही दिलासा नाही, प्राप्तिकरात काही दिलासा नाही, हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आज दिवसभरात चर्चेला गेला. थोडासा तरी दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र तसं झालेलं नाही. त्याबद्दल देखील आपलं उत्तर जाणून घ्यायचंय. तत्पूर्वी अरुण सावंतांकडे मी जाणार आहे. अरुणजी, याबद्दल नेमकं काय वाटतं? पहा, गेल्या वर्षाच्या बजेटमध्ये सुद्धा यांनी सर्वसाधारण नोकर वर्गाला कोणताही दिलासा दिला नव्हता. त्यांनी इन्कम टॅक्स मध्ये कोणत्याही प्रकारची सूट दिली नव्हती. यावेळेसच्या अर्थसंकल्पामध्ये सुद्धा त्यांनी तेच केलेले आहे. आम आदमीची क्रयशक्ती वाढवण्याकरता यांनी कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना आखलेल्या नाहीत. फक्त आणि फक्त यांचं एकच म्हणणं आहे की आम्ही येणाऱ्या 25 वर्षांमध्ये रस्त्यांचं जाळं निर्माण करणार, त्याच्यातून रोजगार निर्माण होणार आणि मग रोजगार निर्माण झाला की अर्थव्यवस्थेला चालना मिळणार. पुढच्या 25 वर्षाची स्वप्न तुम्ही कशी काय दाखवू शकता? अनिलजी बोला, यावर काय उत्तर आहे? दादा, भारतामध्ये नोकर वर्ग जो आहे त्याला 6वं वेतन आयोग असो, 7वं वेतन आयोग असो, राज्य सरकारचे नोकर असो, केंद्र सरकारचे नोकर असो, त्यांना तर मिळतच आहे. विचार जो करायचा आहे तो डिप्रायव्ड क्लासचा आहे. जे बेरोजगार आहे त्यांचा विचार करायचा आहे. निश्चितच नोकर वर्गाचं कॉन्ट्रीब्युशन हे चांगलं आहे, परंतु असाही विचार की ही जी गॅप आहे की रोजगार, शेतीमध्ये काम करणारे, रुरलमध्ये काम करणारे, म्हणजे ग्रामीण भागामध्ये राहणारे, छोटा व्यवसाय करणारे, ज्यामध्ये जास्तीत जास्त रोजगार आहे. आज तुम्हाला सांगतो 58% रोजगार हा शेतीवर अवलंबून आहे. त्यानंतर सगळ्यात जास्त रोजगार दिले जाते MSMEच्या माध्यमातून. नोकरी करणारा वर्ग म्हणजे जो 8 लाख 10 लाखाच्या वर असतो किंवा 5 लाखाच्या वर असतो तो मुद्दा कळला अनिलजी आपला. माझ्याकडे वेळ थोडासा कमी आहे, मला माफ करा, मी थांबवतो आपल्याला. अरुणजींची शेवटची कमेंट घ्यायची आहे मला. अरुणजी, थोडक्यात आपलं उत्तर, कारण वेळ कमी आहे माझ्याकडे. पहा अनिल बोंडे आता शेतकऱ्यांच्या साठी मोठा आव आणून दाखवत होते
मी आपणास एक छोटस उदाहरण देतो. हा. यांनी अशी ऍडव्हर्टायझिंग केली होती गेल्या 2 वर्षात की 2022 पर्यंत एंडिंग पर्यंत आम्ही शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार. हा. आज परिस्थिती काय आहे, शेतकऱ्यांसाठी यांनी काय केलं, शेतकऱ्यांवरती काय काय यांनी अत्याचारांनी अन्याय केले हे आपण गेल्या वर्षभरात पाहिले. हा. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं आणि या देशातील शेतकऱ्यांचं जे उत्पन्न आहे, बोला बोला अरुणजी. शेतकऱ्यांचं जे उत्पन्न आहे हे एका पाहणीमध्ये असं आढळून आलेलं आहे हा. की शेतकऱ्यांचं जे वर्षाचं दैनंदिन जे उत्पन्न आहे ते 27 रुपयापेक्षाही कमी आहे. म्हणजे ही आज शेतकऱ्यांची परिस्थिती आहे. आज आणखी हे भारतीय जनता पार्टी काय आव्हान ते शेतकऱ्यांना? बरोबर, मुद्दा कळला आपला. एकीकडे या बजेटच्या माध्यमातून अनेक वर्गांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला गेलाय, आत्मनिर्भरतेकडे नेणारा हा अर्थसंकल्प आहे असं भाजपचं म्हणणं आहे, तर विरोधकांचं अगदी या उलट म्हणणं आहे. हा अर्थसंकल्प सगळ्या वर्गांच्या तोंडाला पानं पुसणार आहे, कोणत्याही वर्गाचं या अर्थसंकल्पानं समाधान झालेलं नाही असं विरोधकांचं म्हणणं आहे. जमा खर्च या विशेष कार्यक्रमामध्ये 2 मान्यवर आपल्यासोबत चर्चेसाठी सहभागी झाले होते. आपल्या दोघांचेही आभार, आपण सहभागी झालात त्याबद्दल. या विशेष कार्यक्रमामध्ये आता आपण इथंच थांबूया. ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.